दिल्लीमधील जंतर मंतरवर जे आंदोलन चालू होतं त्याची धग आता संपूर्ण देशभरात पोहोचलेली आहे। आपण ठाण्यामध्ये आहोत। ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी एकवटल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राग आहे, आक्रोश आहे। धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या ही एकच मागणी यामध्ये विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांचे पालक असतील यांच्या माध्यमातून केली जाते आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। माजी खासदार त्याचबरोबर शिवसेनेचे स्थानिक नेते हे देखील या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर शिवसेनेचे प्रवक्ते आहेत गाडवे सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। या मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी एकवटलेलं पाहायला मिळतोय, कसं बघताय तरुणांच्या भूमिकेत? खरं तर हा कुठलाही राजकीय पक्षाचा मोर्चा नाही, हा शिवसेनेचाही म्हणू नका, कोणाचाही नाही। हा तरुणांसाठी केलेला मोर्चा आहे आणि त्याला आम्ही बळ द्यायचा प्रयत्न करतो, कारण यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे फार गरजेचं असतं। ही लहान लहान लेकरं आहेत, त्यांचं अवरेज वय तुम्ही पाहाल तर 20-22 वर्षाची ही मुलं आहेत। यांचं भविष्य म्हणजे आमच्याही घरात लहान लहान लेकरं आहेत। या लेकरांना कुठेतरी एक मार्ग दाखवायला हवा आणि त्यांना शांततेचे, कारण हे गरम डोक्याचं रक्त आहे। मगाशी तुम्ही पाहिलात काही काहींच्या तोंडी अपशब्द येतो, मी तिथे सांगत होतो अपशब्द नाही, आपल्याला आपल्या मागण्या या योग्य शब्दांमध्ये आपल्याला व्यक्त कराव्या लागतील। आणि हा एवढा मोठा, आता मगाशी पाऊस आल्यामुळे बरेच जण कमी झाले, विद्यार्थी आहेत लहान लहान, त्यांना घरून फोन येत असतील, बाबा या आई वडिलांना काळजी वाटते, काही झालं तर, काही लाठीचार्ज झाला तर, कोणाला पकडलं तर पोलिसांनी, भविष्य बर्बाद नको व्हायला। पण तरी सुद्धा एवढा जर वर्ग उभा राहत असेल ना, म्हणजे कुठेतरी मनामध्ये ती वेदना आहे साहेब, आणि हे मीडियातून जाऊ द्या, जाऊ द्या। विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत, पोलिसांचं दबाव असतं, कारवाईची भीती असते, तरी देखील विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत आणि 26 तारखेला देखील ठाकरे बंधूंच्या माध्यमातून भव्य मोर्चाचं आयोजन केलं जातंय। हा मोर्चा, ही धग जी दिल्लीपासून सुरू झाली संपूर्ण देशभरात पसरले, याचा फायदा आगामी काळामध्ये होईल। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील, काय वाटतं? बघा, याच्याकडे आम्ही फायदा तोट्याच्या दृष्टीतून पाहतच नाही आहोत। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यातून आहे। राजकीय फायदा घ्यायचा असता तर तो कधीच घेता येऊ शकला असता, पण राजकीय फायदा इथे कुणालाही घ्यायचा नाही। तसं असतं तर इथे भगवे झेंडे आम्ही फिरवले असते, तसं असतं उद्धव साहेबांचे बॅनर लावले असते, पण राजकीय फायदा नाही आम्हाला घ्यायचा आहे। धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक, आज बघा धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळे तर नीट पेपर फुटला हे आपलं म्हणणं नाही, पण तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात, तुमच्याकडे ते उत्तरदायित्व आहे। अकाउंटेबिलिटी आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, ती अकाउंटेबिलिटी जर तुम्ही शपथ घेताना मेरे इस मंत्रालय का कारभार सब अच्छे से करूंगा, आता तुम्ही हे जर राष्ट्रपतींसमोर म्हणता तर मग जर राजीनामा द्यायची वेळ तेव्हा मागे कसे हटता? होऊ शकत नाही। आम्हाला कुठलाही राजकीय फायदा करायचा नाही, पण या विद्यार्थ्यांचं भविष्य हे राजकीय फायद्याच्या पलीकडचं जाऊन आहे आणि ते उज्ज्वल करायचं, एवढंच सांगेल। एक महत्वाची गोष्ट आहे, हे जे प्रकरण सुरू झालं ते झुरळ ह्या एका शब्दावरून सुरू झालेलं होतं आणि ज्यांनी हा शब्द वापरला आज तेच सरन्यायाधीश असं म्हणतात की मला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे बघायला वेळ नाहीये, मला ते व्हिडिओ दाखवू नका, कुठपर्यंत ही मानस नाही। कुत्र्या मांजरांच्या केसेस असतील सुप्रीम कोर्टामध्ये, कदाचित त्या जास्त अतिशय महत्वाच्या असू शकतात, यांची किंमत त्याच्यापेक्षा खाली गेलेली असू शकते, त्यामुळे ह्यांच्या केसेस पुढे कोण बघणार? कुत्र्या मांजरांच्या, इतरांच्या केसेस ज्या श्वानांच्या असतील, चावड्या कुत्र्यांच्या असतील, हे महत्वाचं आहे साहेब। हे कोण आहे? हे कोण आहे? ही माणसं नाही आहेत ना, ही झुरळ आहेत, ही झुरळ आहेत आणि ही झुरळ दाखवून देतील। जन्म घालणारे तुम्हीच आहात। पोरांगड्यात तुम्ही पाहत नाही, जे राजसाहेबांचा डायलॉग आहे, त्यांना जन्म कोणी घातला? तुम्ही घातला। आता ह्या पोरांकडे तुम्हालाच पाहायचंय। जर ह्या पोरांना, ह्या झुरळांना, ही झुरळ नाहीये, ही वाळवी, वाळवी हे सरकार खाऊन टाकणार आहे, ही झुरळ नाही, हे आम्ही वाळवी आहोत, वाळवी। आम्ही असे किडे आहोत ना लाकडाचे, आम्ही सरकार पोखरून टाकणार आहोत, खाऊन टाकणार आहोत, अशी परिस्थिती आहे। आपल्यासोबत सर देखील आहेत। सर, आज मोठ्या संख्येने ठाण्यामध्ये युवक एकवटलेले आहेत, कसं पाहताय युवकांच्या भूमिकेकडे आणि तुम्ही शिवसेनेचे नेते म्हणून युवकांच्या पाठीशी उभे राहताय, कसं? पण मला असं वाटतं की देशामधल्या प्रत्येक पालकाचं आणि त्याचबरोबर समाजामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून या मुलांच्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी हे ते त्यांचा न्याय हक्क मागतायत, त्याकरता सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलांना समर्थन देणं गरजेचं आहे। जे जंतर मंतरला चाललेलं आहे ते देखील वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर येणाऱ्या पुढच्या पिढीने नीटचे पेपर कुठेही फुटू नये, कोणताही पेपर फुटू नये। या नीटच्या पेपर फुटीमुळे 21 जणांचा बळी गेला, तो पुढे जाऊन कधी त्या पद्धतीच्या गोष्टी होऊ नयेत, कारण की त्यांच्या घरावरती काय होते हे त्यांना माहिती। मला असं वाटतं हे दुःख आपण समजून आणि मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी एकत्रित येऊन मुलांना समर्थन देणं गरजेचं आहे। आज तो रोज घराघरामध्ये मुलामुलाच्या प्रत्येक मुलामध्ये आज तुम्ही बघू शकाल, जसं मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये आणि ठाण्यामध्ये देखील किंवा महाराष्ट्राच्या नाही तर पूर्ण देशामध्ये प्रत्येक मुलाच्या मनामध्ये हा राग आहे
की आम्ही जो आमचा न्याय हक्क मागतोय तो देखील दडपशाहीने तो त्याला ठुकरावला जात आहे. आणि ज्या पद्धतीचं ह्यांची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधाननी जी सिस्टीम ते सांभाळू नाही शकत तिकडे त्यांनी राजीनामा द्यावा, हे खरोखर योग्य आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी खरोखर राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे. आज त्यांच्या शिष्टमंडळाची नड्डांसोबत बैठक झाली. त्यांच्यामध्ये 3 मागण्या प्रमुख होत्या. त्यातील 2 मागण्यांवरती सकारात्मक दाखवले. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा की नाही याच्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. घेऊ शकतील. बघा, देशाचं हे दुर्दैव आहे की ज्या माणसाच्या हातामध्ये एज्युकेशन मिनिस्ट्री होती तो स्वतःच एखादा पेपर सांभाळू नाही शकत, त्या माणसावरती पुन्हा एकदा जबाबदारी देणार का? या 21 वयाला जबाबदार कोण? ही 21 मुलं जी गेली त्याला जबाबदार कोण? आणि देशाचे पंतप्रधान जर का एखाद्या नेत्याचा घेऊ नसते शकत ह्याच्यासारखं दुर्दैव काय नाही. चलागे नहीं चलागे, नहीं चलेगी, चलागे नहीं चलागे, नहीं चलेगी, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, अरे भारत माता की, भारत माता की, इनकलाब, इनकलाब, भारत माता की, गली गली में शोर है, गली गली में शोर है, भारत माता की, इनकलाब. आपल्या सोबत शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे नेते आहेत. कदम सर, काय सांगाल? एकूणच आज युवा शक्ती या ठिकाणी एकवटलेली आहे, जेनझीज एकवटलेले आहेत, सर्व विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आहेत, फलक घेऊन उतरलेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला आहे. तुमची काय भाव? बघा, ह्या देशात तरुणाला खूप महत्व आहे. ह्या देश तरुणांचा देश म्हणून भविष्यात त्याची वाटचाल चालू असणार आहे. मुळामध्ये जो सरकार युवाओं का नहीं वो किसी काम का नहीं, ज्या सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या वतीने केलेला हा लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्जच्या निषेधात गेली 22 दिवस ह्या देशात उद्रेक चालू आहे. त्या उद्रेकची पडसाद ठाण्यामध्ये पण आलेली आहे. आता ही लाट पूर्ण देशभर पसरलेली आहे. आता 100% आजचे दिन आता जाणार आहेत आणि या भाजप सरकारचे बुरे दिन आता चालू झालेले आहेत. आम्ही ठाणेकर म्हणून या युवाच्या मागे आहोतच आणि ह्या पुढे राहणार आहोत. पण खऱ्या अर्थाने जर या सरकारला आपली काय ती नैतिकता असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे काळाची गरज असणार आहे. आज चर्चा झाली, जे.पी. नड्डांसोबत चर्चा झाली पुन्हा एकदा CJPच्या त्यांच्या शिष्टमंडळाची. त्यांच्या 3 मागण्या आहेत, त्यातील 2 मागण्यांवरती त्यांनी सकारात्मकता दाखवले. मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची जी तयारी आहे ती अजून दर्शवत नाहीत. अजून ते 2 दिवस मागतायत. 2 दिवसांनी पुन्हा एकदा चर्चा करू असं त्यांचं म्हणणं आहे. सरकार मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी एवढं शांत का आहे? नैतिकता सरकार का दाखवत नाही? या देशामध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघात झाल्या सकाळी पहिलं त्यांनी राजीनामा दिला. असा नेता परत होणे शक्य नाहीये. दुर्दैवाने आज जे सरकारमध्ये आहेत त्यांना पदावरती आणि खुर्चीला मोह आहे. यांना सरकारच्या किंवा जनतेच्या कुठल्याही प्रश्नांचं गांभीर्य नाहीये, म्हणून यांना राजीनामा द्यायला वेळ लागतोय. आणि देशाचे प्रधानमंत्री जर त्यांना राजीनामा घेत नसतील याचा अर्थ त्यांना युवा वर्गाचं काही घेणं नाहीये. प्रधानमंत्र्यांनी 12:30 वाजता लाईव्ह येऊन त्यांची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी याच्या आधी आपण बघितलं की ते मित्र म्हणायचो, ह्यावेळेला त्यांनी फ्रेंड्स म्हणून सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना शांत राहण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं ते आवाहन करतायत. एकूणच पंतप्रधान काय कारवाई करू शकतील आणि कोणतं पुन्हा एकदा एक बिल ते आणतील, काय वाटतं? मला असं वाटतंय काल आदरणीय देशाच्या पंतप्रधान रात्री जे काय फॉलोअर्स ट्विट केलं, जे हाय फ्रेंड्स म्हणून त्यांनी संबोधित केलं, त्यांना त्या रात्री कदाचित स्वप्नामध्ये सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू दिसले असतील. कारण का आज देशात जो तरुण रस्त्यामध्ये उतरलेला आहे तो आज सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांच्या रूपात उतरलेला आहे. आणि हे जे हा लोड आता वाढलेला आहे, हा जोपर्यंत हा सरकार कोसळत नाही तोपर्यंत हा शांत बसणार नाही. 26 तारखेला ठाकरे बंधूंची
मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे मुंबईमध्ये. आज देखील त्यांचं वंदे मातरम गीताचं या ठिकाणी आंदोलन झालं. मोठ्या संख्येने तरुणाई त्या ठिकाणी होती. आणि आता सत्तेतील असे म्हणतात की हे राजकारण केलं जाते, विरोधकांच्या माध्यमातून राजकीय पक्षाचा फायदा घेत आहेत. कसं पाहताय या गोष्टी? बघा, मी पुन्हा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या देशाचं भवितव्य तरुणांच्याच हातामध्ये असणार आहे आणि ह्या पुढे त्यांच्या हातातच राहणार आहे. आता सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. राहिली गोष्ट दोन्ही ठाकरे बंधूंचं, तर दोन्ही ठाकरे बंधूंनी जे आवाहन केले ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण येणार आहे. पण सगळ्यात आवडतं त्यांचं एक वाक्य दोघांच्या वतीने होतं की आमच्या मोर्चाला गालबोट लावायचा प्रयत्न केला तर याद राखा, तुम्हाला 100% त्याचा प्रसाद मिळणार. या वाक्यामुळे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांची मुलंही उद्या सामील होणार आहेत. अरे सरकार हमसे डरती है. आपल्यासोबत काही युवा नेतृत्व देखील आहेत. दादा, काय सांगशील? आज तुम्ही युवकांच्या समर्थनासाठी रस्त्यावरती उतरलेला आहात युवा नेतृत्व म्हणून. कसं पाहता या संपूर्ण घटनेकडे? युवा जेव्हा पेटून उठतो त्यावेळेला देशामध्ये बदल घडतो, एखादी क्रांती घडते, ही त्याची वाटचाल आहे. अगदी बरोबर. युवा जेव्हा पेटून उठतो ना, त्याचे हे प्रसाद सगळीकडे उमटलेले आहेत. आणि जो दिल्लीमध्ये जो भ्याड हल्ला केला, अक्षरशः आमच्या बहिणींना मारलंय, त्यांचे कपडे फाटुस्तवर या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. तर आता युवा वर्ग तर शांत बसणार नाही आणि तमाम युवा वर्गाच्या मागे आम्ही पण शांत बसणार नाही. त्यांच्या समर्थनात आम्ही जो काही पाऊल उचलायचं लागेल तो उचलायला तयार आहे. सर, काय सांगाल? ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व विद्यार्थी एकवटत आहेत, आंदोलन होते, घोषणाबाजी होते, राजीनामा मागितला जातोय आणि हे प्रकरण वाढत चाललेलं आहे. कुठपर्यंत? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे इथे कुठलीही गोष्ट होणं शक्य नाही. आणि बाबासाहेबांनी संविधानात सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे जे संघटित झाले महाराजांच्या आदेशानुसार आणि बाबासाहेबांच्या पुण्यामुळे, आणि आम्ही सगळे संघर्ष करणार आहे, संघटित होणार आहे आणि ह्याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल. आपण पाहतोय ठाण्यामध्ये या ठिकाणी युवक मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत. मागे युवकांची संख्या. या ठिकाणी तिरंगा हा फडकवला जातोय, विविध फलक या ठिकाणी फडकवले जात आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की आता धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकता बाळगून आपला राजीनामा दिला पाहिजे.